अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट रमजान ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे। त्यासाठी त्यानं प्रमोशन सुरू केलंय। या दरम्यान त्याने एक फोटोशूट केलंय ज्यामध्ये सलमानच्या हातावर भगवा घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या डायलवर राम मंदिर आहे। या घड्याळामुळे सलमान वादात सापडलाय। पाहूयात। भाईजानच्या घड्याळाची सर्वत्र चर्चा। सलमानच्या घड्याळावर राम मंदिर। सल्लूभाईचं घड्याळ पाहून मौलाना संतापले। बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो। आता सलमान खान चर्चेत आलाय तो त्याच्या हातातील घड्याळामुळे। सलमान खाननं घातलेलं हे भगवं घड्याळ काही साधं सुद्धा नाहीये, तर घड्याळाच्या डायलवर राम मंदिर आहे। सलमान खान त्याच्या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमाननं या भगव्या घड्याळासोबत फोटोशूट केलंय। सलमाननं हातात घातलेलं घड्याळ हे लिमिटेड एडिशनचं आहे। या घड्याळाची किंमत 34 लाख रुपये इतकी आहे। घड्याळाचा बेल्ट हा भगव्या रंगाचा आहे। घड्याळाच्या डायलवर रामजन्मभूमी आहे, तर डायलवर जय श्रीराम असंही लिहिलेलं आहे। प्रभू श्रीराम आणि हनुमानाचं चित्र देखील या डायलवर कोरलेलं आहे। सलमानच्या या घड्याळावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय। मात्र ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन यांनी सलमानच्या या घड्याळावर आक्षेप घेतलाय। कोई भी मुसलमान शख्स चाहे सलमान खान ही क्यों न हो, अगर वो राम मंदिर का प्रचार कर रहे हैं तो ये शरन नाजायज और हराम है और ऐसे शख्स को तौबा करना चाहिए। शहाबुद्दीन रजवी यांनी इस्लाम आणि शरियाचा हवाला देत सलमानच्या या घड्याळातील प्रतीकांवर आक्षेप घेतलाय। सलमाननं हातात भगवं घड्याळ घातलं तर चूक काय असा सवाल आमदार संजय शिरसाटांनी केलाय। तसंच इतरांनीही सलमानच्या कृतीचं अनुकरण करावं असा सल्लाही त्यांनी दिलाय। हा त्यांचा धार्मिक आतला प्रश्न आहे। सलमानने काय करावं, त्या मौलानांनी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे। परंतु रामाचं नाव घेऊन जर सलमान खान वागत असेल किंवा चालत असेल पुढं, तर हे एक चांगलं लक्षण आहे। इतरांनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं ही अशीच विनंती मी त्यांना करेन। सलमान खान त्याच्या लक्झरी घड्याळांमुळे कायमच चर्चेत असतो। मात्र सलमानच्या हातातील हे लिमिटेड एडिशनचं घड्याळ वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। त्यामुळे या वादावर स्वतः भाईजान काही भाष्य करणार का याकडे सर्वांचंच लक्ष